नमस्कार, मी बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. देवीदासजी यांचा हा प्लॉट आहे. मागच्या वर्षी पण या प्लॉटमध्ये मी आलेलो होतो आणि हे दोन माझे खंदे समर्थक आहेत. हे कायम प्लॉटमध्ये फिरत राहतात आणि सगळे रोग वगैरे सगळं त्यांना कळत असतं डाळिंबातील. ह्या प्लॉटमध्ये येण्याचं कारण हे होतं, मागच्या वर्षी या प्लॉटमध्ये पहिल्याच वर्षी तेलकट डाग आलेला होता. यावर्षी त्यांनी तेलकट पहिलं दिसलं. 25 डिसेंबर 2025ची ही पानगळ होती आणि त्यांनी मला फोन केला, साहेब तेलकट दिसलं, आणि मी घाबरलो म्हणे. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही येऊ शकता का, माझ्याकडे एक प्रोडक्ट ट्रायलसाठी आलेलं आहे, जानेवारीचा महिना असेल तो. ते आणि राजू शेठ पंचावतार कृषी सेवा केंद्रावाले, ते दोघं जण आले. जे सॅम्पल आलेला होता, ज्याची टेस्टिंग चाललेली होती, ते 6 पॅकेट मी दिले. सगळ्यात पहिले 5 पॅकेट त्यांनी इथं वापरले या प्लॉटला. 2 स्प्रे लगातार घेतलेले होते आणि त्या दिवसापासून तेलकट या प्लॉटमध्ये नवीन एकाही झाडावरती आला नाही आणि ज्या झाडांवरती होता तो जागेवरती थांबला. तो जो स्प्रे होता त्यात 4, त्याच्यानंतर इझिगो आणि अँट्राकॉल. मी जस्ट आता त्यांना विचारलं की त्याचे किती स्प्रे झाले असतील. ते नका विचारू म्हणे, पण मी एकाही नवीन फळावरती येऊ दिलेला नाही आणि मी 8 स्प्रे या सीझनला त्याचे घेतले असतील. तर पूर्ण प्लॉटमध्ये कुठेही तुम्हाला कोणताही फंगल किंवा बॅक्टेरियल, जे मी सांगतो की त्या प्रोडक्टमध्ये जी ताकद आहे, फंगल आणि बॅक्टेरियल दोन्ही पण इन्फेक्शन थांबवण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो, प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह, ते या प्लॉटमध्ये प्रॅक्टिकली दिसतं आहे. त्यानंतर यावर्षी 2 प्रोडक्ट मी नवीन शेड्यूलमध्ये ॲड केले होते. त्याच्यामध्ये एक जे प्रोडक्ट होतं ते होतं आपलं समोरा, जे की समोराचे आपल्याला स्प्रे घ्यायचे होते. त्यांनी 2 स्प्रे समोराचे घेतले आणि अजून एक स्प्रे त्यांचा बाकी आहे शेवटचा, तो ते घेणार आहे. परंतु साईज अप्रतिम आहे. झाड दुसऱ्याच वर्षाला आहे. खोडाची जर साईज पाहिली तर त्या फळांच्या मानाने खूप लहान आहे, पण साईज 1 नंबर झालेले आहे. आणि आता जो राजू शेठच्या प्लॉटमध्ये आपण पाहिलं, त्यांना जो आजच्या तारखेला 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपयाचे जे रेट आहेत, यांना 98 रुपयाचा रेट मिळालेला आहे, तो फक्त साईजमुळं. म्हणून इथून पुढे डाळिंबाचं क्षेत्र वाढलेलं आहे. आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला साईजवरतीच काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी समोरा 2 स्प्रे झाले, एवढी मोठी साईज आहे. त्यानंतर मी जो उन्हाळ्यामध्ये बागेला ट्रेस येतो आहे जास्त तापमानामुळे किंवा खूप सनलाईटमुळे, अशा ठिकाणी तुम्ही पेप्सेन्स अधिक 04247 हे मी जमिनीमधून द्यायला सांगितलेलं होतं, ते पण त्यांनी दिलेलं आहे. 04247 2दा दिलं आणि पेप्सेन्स 3दा दिलेला आहे आणि ते रिझल्ट या बागेमध्ये आता दिसत आहेत. त्याच्यासाठी जे आपण कॉस्ट पे करणार आहे त्याच्या तुलनेमध्ये हा माल टनेजमध्ये वाढणं आणि 2 नंबरला रेटमध्ये आपल्याला जास्त मिळणं, हे खूप जास्त फायदेशीर आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, जे शेड्यूल आपलं आहे फार्म DSHच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून, बीटी गोरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, जे मी कंटिन्युअस देत राहतो आणि वेबिनार कंटिन्युअस असतो आपला, तर त्या वेबिनारमध्ये जेव्हा कोणती वाईट कंडिशन येते, एखादं सायक्लॉन येतं किंवा ढगाळ वातावरण झालं, पाऊस आला, तेलकट डागाने उद्रेक केला, एखाद्या बुरशीजन्य रोगाने उद्रेक केला, तर त्यावेळेस मी वेबिनार घेतो. त्या वेबिनारला जॉईन करत जा, कारण तिथं मी जे रिकमेंडेशन करतो त्याचे रिझल्ट असे प्लॉटवरती दिसत असतात. जस्ट फक्त एक प्लॉटमध्ये वाटलं की तुम्हाला हे सगळे रिझल्ट दाखवावेत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. देवदास भाऊ, तुम्हाला काय बोलायचं आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास आसाराम आवारे, राहणार खेरडा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्याला डाळिंबात सक्सेस व्हायचा असेल, नफा मिळवायचा असेल तर आपण बीटी गोरे यूट्यूब चॅनल अवश्य बघायला पाहिजे. शेती व्यवस्थित करायला पाहिजे आणि पाण्याद्वारे आपण एकही पाणी न खाली जाता ABCD हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. अविना न्यूट्रिमिक्सचा वापर करायला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, त्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत आणि ते खरोखर प्लॉटमध्ये दिसत आहे. तर माझी विनंती आहे, फॉलो करा. फायदा आला तर 100% श्रेय तुम्हीच घ्या, पण 100% चांगल्या रेटने जर डाळिंबा बागा विकायच्या असेल तर साईज पाहिजे. साईजसाठी पण सोल्युशन फार्म DSHच्या माध्यमातून यावर्षी दिलेलं आहे. थँक्यू सो मच. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.